प्रजासत्ताक दिनाचा दिन म्हणून साजरा करण्यासाठी आपण समाजाने लावू। या दिवशी सर्व शाळा व सरकारी कार्यकर्ते चित्रपट केले जाते। मला माझा देश खूप खूप आवडतो। सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। जय हिंद, जय भारत। मोठ्यानं हाय, आज 26 जानेवारी आहे। हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। आपला भारत म्हणजे महापुरुषांची विजय आहे। सर्वांना माझा देश माझा देश मला माझा देश खूप खूप आवडतो। सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। यांनी आपले मनोगत व्यक्त करायचे। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव विराज। हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। मला माझ्या देशाचा मन पुढे। मला माझ्या देशाचा खूप खूप अभिमान। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्व गुरुवर्य व इथे उपस्थित असलेल्या माझ्या बालमित्रांनो, सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। अनेक थोर नेत्यांच्या पाठबळामुळे आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाचं राजकारण सुरळीतपणे चालवावं म्हणून संविधान तयार करण्यात आले। भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे। धन्यवाद। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। जय हिंद। जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाने राज्यघटना स्वीकारली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही राज्यघटना तयार केली। खरंच आजच्या दिवसाला सोन्याचा दिवस म्हणावा लागेल। संविधान आहे म्हणूनच आज वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक सुख समाधानाने राहत आहेत। विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे भारत देश महान। शेवटी तिरंगा ध्वजाला वंदन करते आणि माझे भाषण संपवते। जय हिंद। Today is 26th January. Today is our Republic Day. I wish you all a very happy Republic Day. Republic Day is our national festival. On 26th January 1950, our Constitution came into force. We should respect our Constitution. I love my country very much. I am proud to be an Indian.